नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर शुभांगी नारकर। या व्हिडिओमध्ये आपण बटाट्याची साईज कशी करायची ह्याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत। मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण बघितलं बटाट्यामध्ये येणारा व्हायरस, बटाट्यामध्ये येणारा लवकरचा करपा आणि उशिराचा करपा ह्याबद्दल आपण डिस्कशन केलं। आता ह्याच्यामध्ये आपण बघूयात आपण साईज कशी करायची। आता काय होतंय की अवकाळी पाऊस येतोय, म्हणजे वातावरण हे आपल्या हातात राहिलं नाहीये। जसं पहिल्यांदा जर बघितलं गेलं तर पावसाळ्यात पाऊस पडायचा, उन्हाळ्यात ऊन पडायचं, हिवाळ्यात थंडी पडायची। पण आता असं होत नाहीये, थंडीमध्ये पाऊस पडतोय, पावसाळ्यात थंडी पडतीये। तर अशा प्रकारचं जे हे ग्लोबल वॉर्मिंग आहे, जे निसर्गाचं चक्र जे बदललेलं आहे, त्या बदलत्या चक्रानुसार आपल्याला आपली शेती पण बदलावी लागणार आहे। शेती करण्याच्या प्रॅक्टिसेस आपल्याला बदलाव्या लागणार आहेत। तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जर साईज करायची, बटाटा जसं तुम्हाला माहिती आहे की जमिनीत राहणार आहे आणि जमिनीमध्ये त्याची साईज होणार आहे। आता अवकाळी पाऊस झाला म्हटल्यानंतर आपली जमीन काही भुसभुशीत राहिलेली नाही, त्याच्यामुळे काय झालंय, जमीन आपली कॉम्पॅक्ट झाली आहे। जमीन कॉम्पॅक्ट झाली की बुरशीजन्य रोगांना वाव मिळतो, बुरशीजन्य रोग रुद्ररूप धारण करतात आणि आपल्या बटाट्याची सड होणं, बटाट्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बुरशीजन्य रोग येणं ह्याला फार मोठा वाव आहे, फार मोठा चान्स आहे। तर आता हा जो येणारा जो प्रादुर्भाव आहे, तो प्रादुर्भाव आपण कसं कमी करू शकतो आणि आपली बटाट्याची साईज आपण जास्तीत जास्त कशी करू शकतो ह्याच्याबद्दल आज आपण डिस्कशन करणार आहोत। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बटाटाची साईज करायची म्हटल्यानंतर त्याच्यासाठी ग्रोथ हार्मोन्स फार इम्पॉर्टन्स असतात। प्रत्येक झाड स्वतःचं अन्नद्रव्य स्वतः तयार करतं, त्याला जे जे काही लागतात ग्रोथ हार्मोन्स वगैरे असतील ते स्वतः तयार करू शकतो। पण ह्या बदलत्या वातावरणामध्ये पिकाला तेवढं स्वतःचं अन्न स्वतः तयार करणं आणि स्वतःचं स्वतः पोषण करणं हे शक्य राहिलेलं नाही। त्यामुळे आपण त्याला काय करतोय, एक्स्ट्राचे न्यूट्रिएंट सोर्स देतोय। हा त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक पहिलं न्यूट्रिएंट सोर्स आहे ते म्हणजे जिब्रेलिक ॲसिड, ज्याच्यामुळं आपल्या बटाट्याची साईज होती। दुसरं महत्त्वाचं आहे ते म्हणजे न्यूट्रिएंट्स। मातीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये न्यूट्रिएंट्स आहेत, पण झाडाला खाण्याच्या स्वरूपामध्ये नाही आहेत। मग झाडाला खाण्याच्या स्वरूपामध्ये ते न्यूट्रिएंट देण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, वेगवेगळ्या प्रकारचे बायोलॉजिकल्स द्यावे लागतील। आता ह्याच्यामध्ये कुठले कुठले बायोलॉजिकल्स आहेत, त्याच्यामध्ये नायट्रोजन सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, पोटॅशियम सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, त्यानंतर सिलिकॉन डिग्रेडिंग बॅक्टेरिया, हे जे सगळे बॅक्टेरिया आहेत, हे बॅक्टेरिया किंवा ट्रायकोडर्मा, हे जे व्हर्टिसिलियम, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या बुरशी आहेत त्या बुरशी आपल्याला मातीमध्ये द्याव्या लागतील। आता ह्या मातीमध्ये दिल्यामुळं काय होईल, एकतर हे काय करतील, जे काही वेगवेगळी बुरशी मातीमध्ये आहे त्या बुरशीला पण तो कंट्रोल करतील आणि जे सुप्त स्वरूपामध्ये जी काही अन्नद्रव्य आहेत ती अन्नद्रव्य झाडाला खाण्याच्या स्वरूपामध्ये आणून देतील। त्यामुळे हे बायोलॉजिकल्स वापरणं आपल्याला फार इम्पॉर्टंट आहे। बायोलॉजिकल्सचं ड्रेंचिंग करा। आता ड्रेंचिंग करताना तुम्ही म्हणताल की मॅडम वापसा कंडिशन नाही आहे तर ड्रेंचिंग कशी करायची। वापसा कंडिशन येण्यासाठी आपण सल्फरचं डस्टिंग पण करू शकतो, त्याच्यामुळे पण वापसा कंडिशन येते। आणि त्याचबरोबर जर तुमचं ड्रीपवरती नसेल तर तुम्ही डायरेक्टली पंपाचा नोझल काढून पण आपण डायरेक्टली ड्रेंचिंग करू शकतो, हा पण एक उपाय आहे। त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे की जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं की जिब्रेलिक ॲसिड पण तुम्ही देऊ शकता, ज्याला आपण GA म्हणतो। आणि त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की बायोस्टिम्युलंट्स आत्ता मार्केटमध्ये आलेले आहेत की त्याच्यामध्ये सायटोकायनिन पण आहे। काही ठिकाणी काही प्रोडक्टमध्ये लोकांनी सायटोकायनिन पण टाकलं आहे, जिब्रेलिन पण टाकलेलं आहे, सीविड पण टाकलेलं आहे, मायक्रोन्यूट्रन्स पण टाकलेले आहेत। तर हे सगळं एकाच प्रोडक्टमध्ये अवेलेबल आहे। तर वॉटर सोल्युबल जेव्हा तुम्ही देताय तर वॉटर सोल्युबल देत असताना त्याच्याबरोबर 1 लिटर पर एकर हे वेगवेगळे ज्या कंपन्यांचे बायोस्टिम्युलंट, जसं तुम्हाला चांगले रिझल्ट्स आले असतील किंवा जे तुम्हाला अनुभव आले असतील त्या अनुभवामधून तुम्ही कुठल्याही कंपनीचं बायोस्टिम्युलंट प्रोडक्ट वापरा आणि त्याच्याबरोबर तुम्ही देऊ शकता। आता याच्यामध्ये न्यूट्रिएंट्समध्ये जर बघितलं तर न्यूट्रिएंट्समध्ये वेगवेगळी ग्रेड आहे, वेगवेगळ्या स्टेजेसला वेगवेगळी ग्रेड आपण देतो। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 19-19 कधी द्यायचं, 12-61 कधी द्यायचं, 13-40-13 कधी द्यायचं, 0-52-34, 0-0-50, ह्या ज्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वॉटर सोल्युबलच्या ग्रेड आहेत, तुमच्या ग्रेडनुसार ह्या ग्रेड द्या। ह्या ग्रेड देत असताना पाण्याचा pH तुम्ही प्रॉपर करा, कारण की पाण्याचा pH जर तुम्ही प्रॉपर मेंटेन नाही केला, ॲक्च्युली जेव्हा तुम्ही वॉटर सोल्युबल देताय, वॉटर सोल्युबल देत असताना पाण्याचा pH हा थोडासा ॲसिडिक ठेवा।
5 ते 4च्या दरम्यान तुम्ही पाण्याचा pH ठेवा. त्याच्यामुळं हे जे वॉटर सॉल्युबल आहेत ते 100% आपल्या पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतील आणि 100% पाण्यात डिझॉल्व्ह झाले तरच ते 100% झाडाला लागू होतील. नाहीतर आपण काय करतोय, आत्ता 5,000चं खत आणायचं, त्यातलं फक्त झाड 1,000 घेते, 4,000 मातीमध्ये पडून राहत आहेत. जर आपला पैसा अतिरिक्त वाया जाऊ नये असं जर वाटत असेल तर जेव्हा हे वॉटर सॉल्युबल देत आहेत तेव्हा पाण्याचा pH हा प्रॉपर मेंटेन करा आणि मगच वॉटर सॉल्युबल द्या. त्याचबरोबर त्याच्यामध्ये एखादं बायोस्टिम्युलंट 1 लिटर पर एकर पण द्या. आपली साईज फार प्रॉपर होईल. त्याचबरोबर बुरशीनाशकं पण द्या, कारण की बुरशीनाशकांचं ड्रेंचिंग केल्यामुळं काय होणार आहे की जे आत्ता मातीमध्ये असलेले जे काही बुरशी आहेत त्या बुरशींना मारण्यासाठी ते मदत करतील. जर तुम्ही बायोलॉजिकल्स वापरताल तर 2 in 1 वर्क होईल, त्यामुळं तुमचा अतिरिक्त पैसा वाया जाणार नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.